आणि आता एक मोठी बातमी बघूयात। मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवरती एका तरुणानं गर्भवती महिलेची रॅन्चो स्टाईलने प्रसूती केल्याचा प्रकार समोर आलाय। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावरती मेडिकल सुविधा नसताना विकास बेंद्रे या तरुणानं तत्काळ डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख हिला व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसताना सुद्धा या विकास नावाच्या तरुणानं यशस्वीरित्या या महिलेची प्रसूती केली आहे। देविका यांनी विकास बेंद्रे यांना व्हिडिओ कॉलवरती प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगितली आणि विकास बेंद्रे यांनी सुद्धा अगदी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसताना सुद्धा डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि विकास बेंद्रे आणि डॉक्टर देविका देशमुख यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाल्याचं बोललं जात आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात। सुस्मिता, अतिशय हा जो काही प्रकार समोर आलाय खूप आश्चर्यकारक आहे। खरं तर काय काय घडलं तिथे? खरं तर ज्या पद्धतीनं आजवर आपण बघितलं आहे की मातृत्वाची नाळ तोडणारा हा तो क्षण असतो ज्यावेळेला बाळ आणि आई हे एकमेकांपासून दूर होत असतात आणि नव्या जीवाला एक सुरुवात होत असते। तशाच पद्धतीची ही कृती राम मंदिर परिसरामध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विकास बेंद्रे आपल्या सोबत आहेत। खरं तर रॅन्चो आपण बघितलेला होता, 3 इडियट मधनं हे सिनेमॅटिक दृश्य आपल्याला पाहायला मिळालं। खऱ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग कसा होता, आजही त्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरती आपण पाहतोय, तो अनुभव नेमका काय होता, तो क्षण नेमका काय होता? जो सोशल मीडिया तो जो जर डायरेक्टली बोलायला गेला तो क्षण माझ्यासाठी ना म्हणजे की माझ्या लाईफमध्ये असा क्षण कधी झालेला नाही आहे आणि आता जो क्षण झालाय त्याच्यानंतर जे पब्लिक समोर ही गोष्ट आहे सो पब्लिक समोर ही जी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे बहुतेक पब्लिकला ती खूप विशेष वाटणार आहे, विशेष आहेच आहे। आणि प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी जे होतो त्यावेळेस जी सिच्युएशन होती त्याचं आम्ही म्हणजे असं हे कॅल्क्युलेशन करू शकत नाही आहात। तुम्ही सिनेमॅटोग्राफर आहात, कॅमेरा मागे काम करणं तुमचं खरं तर काम आहे। तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला मदत केली, ज्या गायक आहेत, काय नेमकं त्यावेळेला सूचना होत्या? नेमकी मुंबईसारख्या शहरामध्ये जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे। ऑब्व्हियसली त्यांचं मदत करण्याचं कारण पण असं होतं की त्यांची स्वतःची डिलिव्हरी ही अमेरिकेमध्ये झाली आहे आणि त्यांच्या डिलिव्हरीला 50 आवर्स गेलेले आहेत। सो त्यांनी जो त्रास सहन केला आहे सो त्या गोष्टी पाठीमागे पण त्यांचा एक काही भावना असतील। सो त्यांनी एवढं डिटेलिंग गोष्टी सांगितल्या आणि त्या ठिकाणी ते टायमिंग वगैरे बघून त्यांनी मला तुला स्वतःला करावं लागेल, त्यांना याला एक अर्धा तास लागला असा म्हणून त्यांनी मला स्वतःलाच तिथे उभा केला आणि तू हे करू शकतोस म्हणून मी ते पुढे केलं अशा गोष्टी। या सगळ्या प्रकारादरम्यान तिकडे ॲम्ब्युलन्स किंवा वैद्यकीय सोयीसुविधा नव्हत्या का? कारण ज्या मुंबईतल्या प्रमुख स्थानकांचा आपण विचार केला तर तिथे प्रथमोपचार किंवा एक ॲम्ब्युलन्स असणं बंधनकारक आहे। कुठेतरी त्याही गोष्टी नसल्यामुळे ही वेळ तुमच्यावरती आली? आय थिंक सो हे तुम्ही बोललात ते परफेक्ट आहे त्या गोष्टीला। जर का स्टेशनच्या बाहेर जर का एखादी ॲम्ब्युलन्स उभी असते किंवा जवळपास काय वैद्यकीय सेवा असती तर ही गोष्ट आता तुमच्यापर्यंत नसती बहुतेक, कारण की स्टेशनवरती ज्या गोष्टी झाल्या फक्त एक स्ट्रेचरशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नव्हती। स्ट्रेचरसुद्धा कुठून आणला माहीत नाही, पण तिथे जे कर्मचारी होते त्यांनी अफलातून परिश्रम घेतले, पण कोणीही त्या टायमिंगला कॉल उचलणं किंवा कोणी रिस्पॉन्स केले नाहीत त्या गोष्टीला। सो त्याच्यामुळे आम्हाला अडचणी तयार झाल्या त्या ठिकाणी। खरं तर आता ह्या बाळाची आणि त्याच्या आईची तब्येत कशी आहे, ते नेमके कुठल्या रुग्णालयामध्ये आहे, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? हो, त्यांच्याशी बोलणं झालं माझं। ज्यावेळेस मी सकाळी लँड केलं त्यावेळेस फ्लाईटमधनं लँड केल्यानंतर त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ते कूपर हॉस्पिटलला आहेत। सो त्यांनी मला भेटायला बोलवलं पण मला जाणं झालं नाही आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी घरी जाऊन मी पहिलंच दादांकडे येतो या ठिकाणी। सो आता हे सर्व झाल्यानंतर त्यांची पहिली भेट घेणं माझं कर्तव्य ठरेल। या सगळ्या प्रकारादरम्यान खरं तर आपल्यातल्या प्रत्येकाला जन्म देणाऱ्या आईचं जे पेन असतं, ते जे वेदना असतात त्या कळणं खरं तर खूप कठीण आहे। हा सगळा प्रसंग घडला नेमका किती वाजता आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा तिथे होतात तर काय परिस्थिती होती? हा जो प्रसंग आहे 1 ते 1:30च्या दरम्यान घडला आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी होतो चेन पुलिंग करण्यापासून ते त्यांना ट्रेनमधनं बाहेर काढण्यापर्यंत चेन पुलिंग नसती केली तर ट्रेनमध्ये गोष्ट वेगळी झाली असती। चेन पुलिंग केल्यानंतर मी ज्यावेळेस त्यांना स्टेशनला घेतल्यानंतर कसं की काही सुविधा भेटू शकतात या उद्देशानं मी हे केलं।
सो पण नंतर त्या गोष्टी नाही भेटल्या, पण ठीक आहे, जे आता जे झालं आहे ते तुमच्या सगळ्यांसमोर आहे. सगळ्यात चांगलं बाळपण व्यवस्थित आहे आणि बाळाची आई पण व्यवस्थित आहे. खरं तर या जगामध्ये येणं आणि जाणं हे आपल्यातल्या कोणाच्याही हातात नसतं. एका बाळाला जन्म देतानाचा तो क्षण कायम तुमच्या स्मरणात राहणार आहे आणि सोशल मीडियाच्या मदतीनं अनेकांच्या नजरेसमोर हा प्रसंग घडला. या सगळ्यातनं काय वाटतंय की एक जी भावना मनामध्ये निर्माण होते की काय नेमकं या सगळ्या परिस्थितीचा मतितार्थ काय काढा? मतितार्थ असा आहे की तुम्ही आजच्या युगामध्ये जी माणुसकी विसरत चाललाय, म्हणजे की माणूस हाच माणसाचा दुश्मन होत चाललाय बऱ्यापैकी. सो माणसाला थोडंसं माणुसकीला सांभाळून किंवा सर्व गोष्टींना धरून जर चाललात तर मला असं वाटतं की खूप काही हळूहळू गोष्टी सुधरत जातील आणि या गोष्टीमध्ये चेंजेस होतील. नक्कीच माणुसकीचा संदेशच अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि एका बाळाचा जन्म कशा पद्धतीनं झाला हे सुद्धा आपण बघितलं. सध्या कुप्पर रुग्णालयामध्ये हे आई आणि बाळ सुखरूप असल्याचं सुद्धा म्हटलं जातं.